पांगुळ झालो देवा काय उपदेश करायचा सकाळी सकाळी महाराज की वासुदेव यायचे आपल्या गावामध्ये तुमच्याकडे येतात का नाही वासुदेव अशी आमच्या सुभाष बाबा सारखे कपडे हातामध्ये बारीक टाळ सकाळी सकाळी सगळ्याला जाग करण्याकरता येत होते रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा नाही भरवसा उजेड पडताना गळा पडेल फासा उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की लागली झोप लागली उठा की माय बाप कशी लागली झोप 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 उपदेश करावा सकाळी सकाळी साधू संतांना झाडावरचे पिंगळा झाले काल ऐकलं ना तुम्ही पिंगळा उगली महाराजांच्या मुखातून काय गोड उपदेश केला महाराज वासुदेव झाले सकाळी सकाळी उपदेश करावा साधू संतांनी वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे दाम करे काम वेडा दाम करे काम रे दाम करे काम वेडा दाम करे काम रे दाम करे काम रे दाम करे काम काय उपदेश करावा त्यांनी त्याचे शब्द बघा किती गोड आहेत पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव आई सोडून घेतोय झेप पैशाच्या मागुनी धाव पैशासाठी सारी माणसं पैशासाठी सारी माणसं झाली तर त्याची गुलाम रे काम करी काम वेडा वा गुरुजी काम करी काम करी काम करी अशी वाजणारे असल्यावर काकड्यापर्यंत आपलं कीर्तन सोडणार नाहीत आपण अरे दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नये कीर्तनाला येत नाही उपदेश साधू संत करायचे आपल्याला कशा करता तुमचा आमचा उद्धार व्हावा याच्या करता साधू संतांना खालची दर्जा घेतली वासुदेव झाले साधू संत आणि एवढीच अपेक्षा होती त्यांची उपदेश करावा राजा माणसाला मनुष्याचा जन्म फक्त एकदाच आहे अरे किती खालची दर्जा घेतली माय बापाची उपमा दिली हो साधू संतांना आपल्याला साधू संत म्हणले राजा मनुष्य जन्म एकदाच आहे तुला मिळाला ना हे आता गले हाती राजा नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईन म्हणती ते होती या जन्मामध्ये माणसाला देवाचं सुद्धा पद प्राप्त करता येतं पवित्र मनुष्य जन्म मिळाला आपल्याला पण याची आपल्याला किंमत कळाली नाही खरं सांगा बसलेली मंडळी आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर काय खावं शेवटचा प्रश्न झाला आपलं कीर्तन हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर माणसाने काय खावं तुम्ही हॉटेलमध्ये जात नाही मोकळं सांगा जाऊ द्या गुरुजी चष्म्यावाले गुरुजी तुम्ही समजा हॉटेलमध्ये गेले काय खाताना हॉटेलमध्ये गेले तुम्हाला आवडणारा पदार्थ सांगा हा सांग काय काय आवडणारा पदार्थ सांगा पियाडा अंगास सगळ्याच्या तोंडालाच पाणी सोडलं तुम्ही पियाडा बरोबर आहे का नाही
प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. आता कुणी बोलणं म्हणून गुरुजीने सांगितलं. त्यांनी सांगितलं हॉटेलमध्ये गेल्यानंतर पेढा खावा. पण मी तुम्हाला असं विचारतो, पेढा घरी करता येत नाही का? येतो. मग अजून सांगा हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय खावं? जास्त वेळ घेत नाही, मी सांगतो. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर माणसाने ते खावं जे घरी करता येत नाही ते खावं. तसं या नरद्यामध्ये हे करावं जे दुसऱ्या नरद्यामध्ये करता येत नाही ते. दुसऱ्या नरद्यामध्ये सगळ्या प्रकारचे भोग करता येतात, दुसऱ्या नरद्यामध्ये सगळ्या गोष्टी करता येतात, पण त्या नरद्यामध्ये भजन करता येत नाही ते या नरद्यामध्ये करता येतं. म्हणून महाराज म्हणतात याची देई घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. मग तू कोबराय पाया पडून विनंती करतात, राजा मिळाला ना तुला मनुष्य जन्म, माणूस कर्म चांगले बी करतो कर्म वाईट बी करतो. मग वाईट कर्म करून जेने नो हे जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. राजा वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा या मनुष्य जन्मामध्ये काहीतरी चांगलं कर ना. अभंगाचं पहिलं चरण अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, राजा माणूस कर्म चांगली बी करतो वाईट बी करतो. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा आमचं ऐक ना, या जन्मात काहीतरी चांगलं कर ना. गुरुजी बोलता बोलता 10:30 वाजलेली बी कळाले नाही. होय झाला ना आपला टाइम कीर्तनाचा. किती घेऊ का अजून 5 मिनिटं? 5 मिनिटं हा कौरक करायचं कीर्तन. कोण म्हणलं उजुड सर? नाही हे रोजच आहे आम्हाला. अजून गुरुजी 5 मिनिटं घेत, जास्त नाही. नाही 8:30 चालू केला म्हणा. आता आहे का, आता 2 तासाची सेवा ते बरं तुमच्यासाठी घेतो 5-10 मिनिटं, अजून जास्त ताण नाही देत तुम्हाला. महाराज म्हणले माणूस कर्म चांगली बी करतो आणि कर्म वाईट पण करीत असतो. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा ऐक काहीतरी या जन्मात चांगलं करणं. कारण या जन्मामध्ये माणसं 3 प्रकारचे जगत असतात दादा. किती प्रकारचे? 3. काही माणसं जगत आहेत गौरीसारखं, काही माणसं जगत आहेत शेणासारखं, काही माणसं जगत असतात कापरासारखं. ज्यांना कापरासारखं जीवन कळालं ते माणूस जगामध्ये राहत असताना सुद्धा सुगंध देतो आणि मेल्याच्या नंतर सुद्धा कीर्ती त्यांची अमर राहत असते. राहिल्या त्या कीर्ती. माणसानं जगायचं असलं तर लोका करता जगा, आणि लोका करता जगण्याकरता त्याला लहान अवस्थेमध्ये संस्कार चांगले लागतात. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पूर्ण महाराष्ट्र घेत असतो सज्जनांनो. का महाराष्ट्र नाव घेत असतो? बाल अवस्थेमध्ये जिजाई साहेबांनी जे छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले नसते ना, तर या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज कळाले नसते. या महाराष्ट्रामध्ये 2 जिजाईचे खूप उपकार आहेत बाबा. 2 जिजाईचे. पहिली जिजाई म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबारायची धर्मपत्नी. या जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नीने जर तुकोबारायच्या पोटाची व्यवस्था केली नसती ना, जेवणाची व्यवस्था, तर भंडाऱ्या डोंगरापर्यंत जर भोजन घेऊन गेले नसत्या तर गाथा काय हे महाराष्ट्राला कळाला नसता. आणि दुसरी जिजाई म्हणजे बाल अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाला संस्कार लावले. त्या संस्काराचा परिणाम एवढ्या बाल अवस्थेमध्ये संस्कार लावले आणि मोठं झाल्यानंतर महाराष्ट्र हातामध्ये घेतला. केवळ आईचे उपकार आहेत. लोक म्हणते महाराज तुम्ही कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतात, छत्रपती शिवाजी महाराज कुठे देव होते का नाव घेतात तुमची कीर्तनामध्ये? बरेच लोक मला म्हणतात. पण एक माणसानं मला असंच विचारलं, दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं कीर्तनात नाव घेता, छत्रपती शिवाजी महाराज कुठं देव होते का? त्याला म्हणलं दादा मान्य आहे मला, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते मला मान्य आहे, पण आज जो मंदिरामध्ये जो देव दिसतोय ना तो माझ्या छत्रपती शिवरायामुळे दिसतोय. ही त्यांची कीर्ती आहे महाराज. आज जर छत्रपती शिवाजी महाराजांना जर क्रांती केली नसती तर आज आपल्याला सप्ताहामध्ये कीर्तन विना बघायला सुद्धा मिळाला नसता. उपकार आहे सज्जनांनो. बायकोचं स्वप्न पूर्ण करणारे, ताजमहाल बांधणारे हजारो पाहायला भेटतील, पण आईचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा, आईला स्वप्न पडलं पण आईच्या उपकाराची दुधाची परतफेड करण्याकरता शिवाजी महाराजांनी उपदेश केला. आई किंमत केली दुधाची, आई तुझ्याची जागे झाला महाराज
साजिदाता वाह ताली 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 भले भले जुगतुल्लाने आता मजा दे भले भले जुगतुल्लाने आता मजा दे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धन महाराष्ट्राचा राजा शिवराजे धन महाराष्ट्राचा राजा शिवराजे धन महाराष्ट्राचा राजा शिवराजे क्रांतिकारी सज्जनांनो अरे जे दुसऱ्या करता जे लोक जगले ना त्यांची कीर्ती सुद्धा शिल्लक राहते महाराज 16व्या शतकामध्ये क्रांती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अशा पडत्या काळामध्ये क्रांती केली मनोज जरांगे पाटलांनी महाराज काय क्रांती केली महाराज हो मुंबई हादरून टाकली महाराज आता उद्या निघणार आहेत ते लोकांना भेव वाटेल ही जर जनता जर मुंबईमध्ये आली तर काय होईल महाराज मी तर म्हणतो ते जायच्या अगोदरच निकाल लावणार आपल्या कार्यक्रमाचा विठ्ठल दुसऱ्यासाठी जागा सजनो जे दुसऱ्यासाठी जगतं ना त्यांची कीर्ती अमर राहते महाराज काय संस्कार लावले छत्रपती शिवाजी महाराजाला आपल्या जिजाई साहेबांनी महाराज अरे झोपी घालताना सुद्धा पाळण्यामध्ये उपदेश करावं जिजाई साहेबांनी राजा कोणी बाळकुरे निज आता रे सखया उठ रे शिवराया उठ रे शिवराया राजा देशात घुसून ते चोर किती झाले ते शिरजोर कर त्यांचा संहार समशेर करी देहनिया समयाला उठ रे शिवराया उठ रे शिवराया 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 अरे असे उपदेश करा बालावस्थेत माय मावले हो तवा लेकर काहीतरी क्रांती करत असतात पण आपण जर लेकरू पाळण्यात टाकलं तर या माय माऊलीचा एकच दणका असतो हाड कुतू आणि येऊ कुतू हे कोण्या शास्त्रामध्ये लिहिले अजून मला सापडलं नाही महाराज कुठं सापडणार नाही महाराज उपदेश करा महाराज माय माऊली एक सांगू का तुम्हाला आपल्या जगामध्ये एक मदाला समाय होऊन गेली बघा मदाला समाय 4 मुलं होते दादा नाना तिला 4 मुलं आणि परमार्थ करत असताना 2 देवाच्या धामापर्यंत पाठवले आणि संसार करता करता 2 जगाच्या मालकापर्यंत पाठवले उपदेश करावा मदाला समातीनं पाळण्यात टाकल्या राजा हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांगा रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा मदालसा सोहरे बाळा मदालसा सोहरे बाळा सोहरे बाळा वाह काय गोड हात आहे गुरुजीचा टाळी वाजायला बालावस्थेत लेकराला पाळण्याचा जर उपदेश केला ना अशी लेकरं घडत असतात पण आता बाया लहान अवस्थेत पाळण्यामध्ये झोके देत असताना चांगले गाणे सुद्धा म्हणी ना तो गुरुजी परवा दिवशी म्हातारीनं आमच्या गावामध्ये नातू मांडीव घेतला नातू करता गोडवा गायला तिनं कोणता माहिती का दिल्लीची ग केली किल्ली आणि सुरतचा केला भाला आणि पप्प्या माझा दारू प्याला सगळ्या गावात धिंगाणा केला महाराज लेकरा घडण्याकरता आईचे संस्कार चांगले पाहिजेत शास्त्र सांगतं माय माऊली हसण्यासारखं नाही शास्त्र सांगतं घरामध्ये जर मुलगा सुशील जन्माला येत असेल समजून चालायचं आईनं काहीतरी पुण्य केलं सुशीलो मातृपुण्येनं नंतर बापाचं नाव आहे पितृपुण्येनं चतुरता मनुष्य जन्म एकदाच मिळाला ना या जन्मामध्ये माणसाला चांगलं कार्य करता येते दुसऱ्यासाठी जगावं संसारातल्या लोकांसाठी जगू नका तुम्ही आतापर्यंत लेकरा बाळा करता लय पैसा कमवलाय पण कोण कोणाचा कामा पैसा आतापर्यंत आला नाही सज्जनानो क्या लेके आया है क्या लेके जाएगा क्या तू लेके आया है क्या तू लेके जाएगा तूने जो कमाया है दूसरा खाएगा खाली हाथ आया है
गावाची गोष्ट लेकरा बाळाला दिली नाही आपण, म्हणून पश्चाताप निर्माण झाला. आता 8 दिवसाचा सप्ताह आहे ना, या 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये पुण्य कमवा. पुण्य अकाउंटमध्ये पैसे कमी कमवा, पुण्य कमवा. मेल्यानंतर पैसे सोबत येणार नाहीत, पण पुण्य काम आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अकाउंटमध्ये पुण्य जमा करा. पुण्य या हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हे हरिनामासे जमा, शेवटी येईल तुमच्या कामा. तुकोबरा म्हणतात करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा. आणि सोडविला यमापासून या राजा. तुला जर यमापासून सुटका पाहिजे असेल, साधू संत जे सांगतात का ते आपण ऐकलं पाहिजे. साधू संत म्हणतात राजा, मनुष्याचा जन्म एकदाच आहे, याच जन्मात माणसाला करता येते चांगलं. मग वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा करणे ते हेची करा, नरका अघोरा खा जाता. ज्याच्यामध्ये शुद्ध परमात्म्याचं पुण्य आहे, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ठीक आहे महाराज, आम्ही त्या देवाचं स्मरण करू. परिणाम काय होईल? शरणांगता देव राखे, येरा वाक्य विघ्न. संकट तुझ्यावर जर आलं तर जगाचा मालक संकटातून आपल्याला सोडतो. ठीक आहे महाराज, पण देवापाशी जायचं कसं? तुकोबऱ्या म्हणतात नम्रपणा धारण कर. नम्र झाला भूता तुका म्हणे लीन व्हावे, आणि कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. सर्व पुरुष मंडळीने आपले 2 हात वरती घ्या. सुंदर भगवान पंढरीश परमात्म्याचं एकदा भजन करा. यूट्यूबवाले घ्या, गावातल्या तरुण मित्र मंडळीचं एकदा शूटिंग घ्या हातवरी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणारा यूट्यूब चॅनल आहे. या ठिकाणी कळू द्या, आपलं छोटं गाव आहे. खडकानगरीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम. बालगोपाल मंडळी, छोट्या छोट्या मुली, विनेकरी बाबा, टाळकरी, मृदुंगाचार्य भजन करत असताना खडकानगरीतला घेणारा आनंद घ्या. दोन्ही हात वरती. जय हो. तुलेले हरी का नाम, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. करणे ते हेचे करा, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. यथामती यथावकाश अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. तुमचे मी या ठिकाणी 9 मिनिटं शिल्लक घेतली. एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, मायबापाचा अंत करून क्षमा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्या संपर्कातून मला या तुमच्या गावचं दर्शन झालं